सरपंच माय जबरदस्त काम झालं गड्या आता. पावसानं चांगला तडा गेला ठेवून आता यंदा जबरदस्त माय सगळे काकडे वगैरे काढले तुम्ही सगळी भिजली आता वावर मस्त फुल भिजलं वाटतं आता. हां आता काय पेरायचंच काम आहे डायरेक्ट आता. हां तसे तो अजून काही नियम नाही पावसाचा बापा. आज एक कसं आहे अवकाळी पाऊस पडलाय मग अजून काही बजेट दिसत नाही बा पाण्याचं. कसं आहे आता आपण जर आताच पेरणी केली तर बेजारी होती ना रिकाम्या नाही पुढं उभा जर पडली तर मग काय करता मग. म्हणून आता काळ्या पाळ्याची आपल्याला कसं आहे पळाटी लावायची होती म्हणून मग विचार चालला होता काकरी इकडे काढून ठेवली होती देऊ मला पळाटी लावून. आता काय करता मग. काय नाही होत मग बजेट तुम्ही काय टेन्शन घेता हे काय आता पूर्ण वावर मुरीले. हां नाहीतर मग नाही जर आलं पाणी तर मग द्यावं स्प्रिंकलर लावून. आता आहे तुमच्याकडे व्यवस्था काय टेन्शन घेता पाणी मरणाचं आहे तुमच्या हिरीला लागेल आता काय ताण घेता का तुम्ही. हे म्हणा पण आपल्याला कसं आहे पाणी पुरलं पाहिजे ना वर्षभर वापर नाही जपतून जरा मग ते मला तर वाटतं आता पळाटी ठिबकच लावून देऊ तुम्ही आता. हो आता कसं आहे नेमकीच आता आपण उन्हाळी लावली होती ही पळाटी आता अंकुरातून फुटले नाही म्हणा पण आता पाणी पडलं तर बरं झालं जरा आता हो हळूहळू काय होतं काय नाही. सरपंच आता कसं तुम्ही पहिले पण नियोजन केलं म्हणून ते बजेट बसलं. हो अजून लोकांच्या अजून वकर पळ्या राहिल्यात करायच्या काही लोकांच्या नागाटे पण राहिलेत अजून कधी कामा उरकाव कधी आटोक मारवलं काय ना मग पहा बरं तुमचं काम एकच नंबर राहते ना. कारागिरी तुमच्याकडे पक्की आता महिन्यानं तुमच्या चालूच भाऊ पूर्व चालूच राहते ते दिवसभर. ही झाली की दुसरं झालं तिसरं काम सुरूच राहते. आता आमच्या मध्ये तर काही कामच नाही बापा. जिथं ना तिथं तोंड मारते. अहो तुम्हाला काय माहिती हो. हां आता हे काय पाण्यात जर बाकाड पाळटी तर काय करता मग उभी वाळायला ना ते. हां पळाटी काय करता ती पळाटी आताच लावून थांबा जरा वाट पा जरा पाण्याची. इतक्या लोक गडबड करू नका सरपंच आता थांबा जरा. मला पण ते वाटू राहिलं होतं माझं कसं काय करावं काय नाही तर आता कसं नेमकं पहिलं तर आता एकच पाणी पडलंय वाहूनी. हां आणि आपण जर आताच पळाटी लावली बाकाड जर पडली तर मग पुन्हा पंचायत व्हायची ना. हो कसं काय करता मग आता काय करावं मला तर काय समजून नाही राहिलं आता. मोठे बाबा तुम्हाला वाटते का पाणी येईल म्हणून. हां मान्सून तर आल्या वाटते महाराष्ट्रात दाखल होईल का आता सध्या येईल पाणी मला असं आशा आहे बा आता. सरपंच काय होत नाही तुम्ही बरं निवडून चांगला गेले तुम्ही मस्त पळाटी लावून द्या चांगला भाव येईल पळाट दिलं. हो आता कसं आहे या तडक्यात पळाटी लावायला पाहिजे ती आता मोकळी होती आता येतील अंकुर फुटून किटून मस्त जबरदस्त आता एका काकर किकर मस्त जबरदस्त काढली तुम्ही आता मस्त बोली ती होईल वावर तुमचं टेन्शन घेऊ नका तुम्ही बिंदास राहा आता. तुमचं काय नांदी लागतं तुम्ही लोकांच्या तुम्ही थांबा बरं. मग ऐका तुम्ही इतक्या लवकर लावू नका पळाटी पाणी पुढू द्या जरा मग चालू करावं. हो आता कसं आहे आणखीन बाकाड पडली तर पुन्हा लय कोणत्या भात जाईल दुबार पेरणी करायला लागेल तुम्हाला रिकामी. हो माहिती आहे मागच्या 2 वर्षात काय झालं तर म्हणून तुम्हाला सांगू राहिलो जर आपण राहा जर शेख होईल ना आता दम मारण जसं पाहणं काय होतं. क्या मुकराय तू तुला समजते काही त्यापेक्षा किती पावसाळी मी खाल्लेत ना मला अनुभव त्या गोष्टीचा. हो माहिती का आता जर पार्टी लावली तेव्हा बजेट बसल मग तुला माहिती काही गोष्टी तुला माहीत नाही की त्यांनी बळेच भांड्या आणतो काय तू. बाबा तुमचं खऱ्या उठी आहे पण आता कसं आहे पाण्याच्या पुढं कोणा चालतंय का. आता पलटी बाकाड काय करता मग रिकामे कामं होतील ना मग. पहा बा तुमच्या हिशोबानं काय करायचं तुम्हाला काय पहा जाऊ दे तिकडे. चला मी चाललो तिकडं वावरात चालू तिकडे. आता मी पाहतो काय लाईन वावराची आमच्या. आज काय बोलतो ते बिन खरं आहे म्हणा पण ते कसं आहे आता पाण्याच्या पुढे कोणाचा नियम नाही बा काय लागत. मग पहा आता काय सरपंच तुम्हाला निर्णय घ्यायचा आता जर लावायच्या तर त्या टाकून मग आता काय शेवटी आपल्या शेतकऱ्याला काय करावं लागतं वरचं निसर्गाच्या हिशोबावर आहे ना आपलं सगळं बजेट. मग पहा आता हिंमत करा. बरोबर काय तुम्ही आता काय बजेट आहे काय नाही तर आता कसं आहे आकृत काढली सगळी मग आता काय नाही टोचून द्यायची फक्त बा. पाय तुम्ही आता पकेला सांगतो की दुपारून माणसं सांगून 3 बाया 2-3 असली पोरं असले चालतील आपल्याला मजूर आणि देऊ टोचून जाऊ दे तिकडे जे व्हायचं ते पाहून घेऊ पुढं मग काय होतं. सरपंच बिंदास तुम्ही फक्त द्या टोचून पाहू काय होतं काय नाही. बरोबर पाय तुम्ही काय पकेला सांगतो जरा आणून दुपारून माणसं आणि जरा चालू करू द्या. अरे देव म्हणे काय राजा सरजा राजाची बडी अरे बडी सरजा राजाची झुकू झुकू चाले झुकू झुकू चाले सरजा राजाची जोडी दा दा अरे देव म्हणे राजा ये. काऊ मालक आले का वावरात भाकर आणली की मावली. हो आणली ना तिकडे हिच्या कोट्यावर ठेव रे जा तिकडे तुम्ही आता भाकरी खाऊन घ्या. सदान भाकर आणून ठेवली असेल झालं ते बायाच्या काळीकत्र लक्ष ठेवा बायाकडे नीट काळीकत्र यायच्यात का नाही जरा लक्ष ठेवा बरं. हो नाही तर मागं काशी ठेवतील त्या मग कळीबन लक्ष बरं. हो हलगर्जीपणा चालत नाही मला कामात बरोबर करून राहिले त्या कामं. हो चाललं आता झालं आता ते काटेकत्र येत ना झालं की वावर मस्त मोकळं होऊन जाते तिकडे आधी. तुम्ही काय ताण ना घेऊ चला मी येतो जेवण घेऊन करून येतो इथं. सगळं माझ्याकडे आवाज द्या कुठे येतो बसला काय तर त्याला कालपासून सांगू राहिलो की मग रुपये आणखी शिल्लक. आता कसं आहे ते पाठी लावायचे ना आपल्याला मग ते काकडे काढे काय नीट काय त्याला जरा पाठवू तिकडे पाणी मुरलं तिकडे वावर जाऊन पाहिजे. हो वळणी झाली की मला वाटतं टोचून देऊ डायरेक्ट पाठी पा बरोबर त्याला आवाज द्या जरा. वळणी नाही झाली अजून पण चांगला मुरवणी पाऊस होईल. आता कसं ते काकर काढून ठेवले होते कारण त्यानं काढले मी पाहिले त्यानं काकर किकर काढले पण आता कसं मजूर पाय नाही जरा चांगलं हे 2-4 बाया येतं काढणं आणि आणखीन 2-3 जण पाहून मला वाटतं चालू करून द्या मग. पहा बा तुमच्या हिशोबानं. बरोबर जा तुम्ही या जेवण करून या आणि आवाज देता सदर माझ्याकडे. हो
ए पका पका झालं नाही का रे अजून तुला किती करायला बाबा अजून अहो काय नाही पाटील राहिले जर सगळं आता झालं 2 उलटे फक्त बस झाले की वावर मोकळं होऊन जाते डायरेक्ट मग जेवण घेऊन करायचं आता टाईम होऊन राहिला जेवायचा बिन झाला आता 2 उलटे कलवले की वावर क्लिअर होऊन जाते बरं घ्या आवरून गेलो करा या इकडे कोटर बसा मग तिकडे ते झाडा खाली बसा जेवण घेऊन करून घ्या मग चला मी येतोय बरं या तुम्ही नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद